नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत. तिळाची चिक्की चिवट न होता कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा परफेक्ट पाक कसा तयार करायचा आणि तो अगदी सोप्या पद्धतीने कसा चेक करायचा हे अगदी टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेले आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बिना पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. 1 वाटी साधा गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी सुरीने छान असा कट करून घेतलेला आहे. सर्व साहित्य कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या. ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने गूळ देखील मोजून घेतलेला आहे. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घ्या. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. त्यासोबतच 1 मोठा चमचा साजूक तूप देखील लागणार आहे. गुळाचा पाक बनवायला घेण्याआधी या लाकडी पोलपाटाला व्यवस्थित तूप ग्रीस करून घेऊयात. मी या लाकडी पोलपाटावरती तिळाची चिक्की सेट करायला ठेवणार आहे. त्यासोबतच बेलण्याला देखील व्यवस्थित तूप ग्रीस करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आहे. एका कढईमध्ये घेतलेले 1 वाटी पांढरे तीळ घालून घेऊयात. आता अगदी मंद आचेवरती हे तीळ सतत एकसारखे हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत, हलकासा रंग बदलेपर्यंत. तीळ भाजत असताना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही, नाहीतर तीळ करपू शकतात. मंद आचेवरतीच एकसारखा हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ भाजून घेऊयात. या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. मंद आचेवरती एकसारखा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तीळ अगदी खमंग भाजून घेतलेले आहेत. अगदी याच रंगावरती तीळ भाजायचे आहेत, जास्त करपवायचे नाहीत. आता तीळ भाजून तयार आहेत. हे भाजून घेतलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. आता गुळाचा पाक बनवायला घेऊयात. कढईमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप ॲड करूयात. मंद ते मध्यम आचेवरती साजूक तूप व्यवस्थित विरघळून घेऊयात, मेल्ट करून घेऊयात. असं तूप वितळलं की लगेचच घेतलेला 1 वाटी गूळ ॲड करायचा आहे. मी या ठिकाणी साधाच गूळ वापरत आहे, चिक्कीचा गूळ वापरलेला नाही. शक्यतो गूळ असा सुरीने छान असा कट करून घ्यायचा आहे, कापून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. असं केल्यामुळे गूळ व्यवस्थित लवकर विरघळतो आणि पाक देखील अगदी व्यवस्थित तयार होतो. आता मंद आचेवरती हा घेतलेला गूळ व्यवस्थित वितळून घेऊयात, मेल्ट करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. आधी आपण गूळ व्यवस्थित वितळून घेऊयात. अगदी 2 मिनिटं